तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या ओनली एस के स्टाईल यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, दर रविवारी आम्ही देवाला जातो. तर आम्ही कोणकोणत्या देवाला जातो याचा आम्ही आज ब्लॉग करणार आहे. तर मित्रांनो, हा ब्लॉग तुम्ही पूर्ण पहा. हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या ओनली एस के स्टाईल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये देखील नक्की सांगा. चला तर मग आता आपण भेटू देवाला जाताना. मित्रांनो, तर आम्ही आता देवाला चाललो आहे आणि देवाला नारळ फोडण्यासाठी नारळ सोलत आहे. तर बघा, आता मी नारळ सोलतो. मित्रांनो, हे बघा, असं स्पीडने नारळ सोलायचं असतं. नारळ पडला. हा बघा मित्रांनो, नारळ सोलून झाला आहे. चला तर आता मित्रांनो, आता हे नारळ, साखर, गुलाल, अगरबत्ती हे आम्ही पिशवीत भरत आहे देवाला फोडण्यासाठी. हे बघा, इथे ठेवलं आहे. पहिला नारळ ठेवला, परत गुलाला, परत साखर व परत अगरबत्ती. आता आम्ही घेऊन जाणार आहे. तुम्हाला भेटू मध्ये रस्त्यात. तर मित्रांनो, आम्ही आमची गाडी दाखवायची विसरलोच होतो. ही गाडी माझ्या बड्डेला घेतली आहे आणि हीच गाडी घेऊन आम्ही देवाला जाणार आहे आणि दादा शूटिंग करणार आहे आणि मी गाडी चालवणार आहे. तर चला जाऊया. तर मित्रांनो, आता मी गाडी काढत आहे. तर आता मी गाडीच्या मागे बसतो. एक मिनटं. चल भाऊ आता. तर मित्रांनो, आता मी देवाला जायला निघालो आहे मित्रांनो. तर मी गाडी बसलो आहे मित्रांनो. तुम्हाला दिसत असेल, मी कॅमेरा उलटा गेला त्यामुळे तुम्हाला नीट दिसतं की नाही माहीत नाही. पण आता आम्ही जायला निघलो आहे अशा तऱ्हेने देवाला. तर तुम्हाला आम्ही मधल्या वाटेत आपण भेटूच. तर हा बघा आमच्या गावचा जो काय नजारा आहे. आणि आम्ही तर रानात राहतो. तर हे बघा, आजूबाजूला जे काय ती घरं आहेत. तर स्वराचे डोकं थोडं मध्ये येऊ शकतं. माझा आवाज तुम्हाला क्लिअर होतो की नाही ते माहीत नाही. पुढचा नजारा बघू शकता तुम्ही. पुढचा नजारा देखील सगळ्या बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, आता आपण भेटू मधल्या वाटेत. तर मित्रांनो बघू शकता. तर आता आम्ही इथून चाललो आहे. आता मधल्या वाटेला आम्ही पोचलेलो आहे. तर इथं पुढे गाव लागतं आणि गावापासून इकडे जायचा रस्ता आहे. तर आपण तुम्हाला ते भेटू गावातच थांबून गाडी. तर मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे गाडीवरून. हे बघा, इथं कॅनेल आहे आणि इथं बघा गाडी. आता गाडीचे इथे स्पीड दाखवते. चला आता आपण पुढे भेटू. चला आपण ते दाखवू गाव. तर मित्रांनो, आम्ही गावात बसलेलो आहे आता. हे बघा गाव आहे आणि आता इकडं गावात रस्ता जातो तर म्हणजे मंदिराकडे. तर मोठी काढायची. तर बघा रस्ता जातो. गाडी वेगाने आम्ही. तर आता आम्ही चाललो आहे पुढे. बघा रस्ता मला दिसत असेल. आता बघा मित्रांनो, आपण देवाला वळणार आहे. तर आपण होऊया.
आता आपण वळलो आहे देवासाठी. इथून आपण देवाला जायचं आहे. तर आता इकडून सरळ गेले की आता आपण तिकडून देवाला चाललो आहे. तर पहिला आम्ही जाणार आहे ब्रह्मनाथाला. तर आपण तिथं आता जाताना त्या वाटेपाशी भेटू, इकडून आत वळताना भेटू. तर मित्रांनो आता आपण देवळापाशी पोचलेलो आहे आणि तर ते इथून उजवीकडे आपण वळलो आहे. आता इथून आपण देवळाकडे जाणार आहे. देवळाकडे दूर नाही राहिलं तर जवळच आले देवळ आता. तर तिकडे तुम्हाला देऊळ हा देऊळ तुम्हाला दिसत असेल आता आपण देवळ आहे. थोड्याच वेळात आपण एक लवकर देवात पोचतो. आपण देवाजवळ पोचतोय म्हणून देवाजवळ पोचलेलो आहे आपण मित्रांनो. तिथे समोर बघू शकता तुम्ही, तिथे देवळाला आलेला आहे तरने. तर ती गाडी पार्क करायची वेळ आली आहे. तर आता मित्रांनो आम्ही इथे गाडी पार्क केलेली आहे आणि गाडीवरून उतरलेलो आहे. तर बघू शकता गाडी आम्ही इथं पार्क केली आहे. इकडे देऊळ आहे. आता आपण चाललो आहे पारणीवर चाललो मित्रांनो. मित्रांनो इथं आता पाया पडायचं पाहिजे. गेलो आहे. तर चला इकडचे देवाला हनुमान आहे, गणपती आहेत. चला तर पाया पडून घ्या भाऊ. चला चला तर पहिला आता येडा मारायचा. चला तर इथं आता बघा देवाचा परिसर किती स्वच्छ आहे. बघा आजूबाजूच बघू शकता मित्रांनो. हे बघा इथे झाडे बिडे लावले आहेत. तिथे एक नदी आहे. चला तर आता आपण देवाच्या पायापडे जाऊ. मित्रांनो तर इथे आता मिठी मारायची असते. भावा जर धर रे. एक मिनिट तिकडं. हां तर तिथे पाया पडला आहे सूरज. आणि इथं आणि देव आहेत. ते पडूया आपण. पाया पडलो आहे इथे. पाया पडतो जातो. मित्रांनो हे परिसर बघा किती मोठी मोठी झाडे. पक्ष्यांचा वगैरे आवाज येत असेल तुम्हाला. तर आता आपण इथे आहेत नंदी महाराज, त्यांच्या पाया पडूया. इथे आहे तिथून आपली गाडी दिसते बघा. जायचं तर इथून पुढे आपण चाललोय. जरा इथं स्टॉप बोलतो. वाकीचा एक माणूस भेटला त्यामुळे तर इथे आता पाया पडूया. थोडीशी आहे आता. तर बघा परिसर इथे तुळस आहे. त्याच्या आपण पाया पडूया आता. आणि तुळशीचे पानं तोडून खाऊया. चांगलं आयुर्वेदिक असतं. त्यांनी खाल्ला आहे होता. तर इथं आहे ब्रह्मनाथाचं मंदिर. त्याच्या आत आहे ब्रह्मनाथ. आज येतात पण इथून आज जाऊया. आपण नाही आणि
इथून आज जायचं आहे. सगळं त्याचं नवीन करतो. मित्र देव आहे. चल रहा अपना तो बाहर जाना. तर मित्रांनो आता तिथून खाली आल्यानंतर आता आम्ही इथे एक देव आहे. तर एवढ्यातून आत जायला लागतं बघा मित्रांनो आपल्याला. तर एवढ्यातून कसं आत जायचं त्याचा आपलं आपण ठरवायचं असतं. तर स्वराज पाया पडून बाहेर येतो. मी जाणार आहे आत. आणि त्या एका वेळी दोघांना जाता येत नाही, नीट जाता येत नाही. बरं तर ते बघा परिसर आहे. चल आता आम्ही पाया पडून बाहेर आले. ते आमची चप्पल आहे. तर मित्रांनो आता आम्ही तर बघा पाया पडलो आहे. आता आम्ही पहिला ब्रह्मनाथाची तर पाया पडलो आहे, जे आमच्या गावाचं कुलदैवत आहे. तर आता इथे आम्ही गाडीजवळ आलेलो आहे. आता स्वराज चालवा बसला आणि मी मागे शूटिंग करत बसणार आहे. तर पहिला गाडी वळवत आहे. वळल्यानंतर मग मी गाडी बसून आम्ही पुढच्या एक दिवे आहे माकूबाई, तर तिला जाणार आहे. स्वराज भावाच्या दुकान लागले जखम. चला आता आम्ही जात आहे बघा. तर हे बघा पुढच्या देवाला आपण जेव्हा जातो आणि आत वळतो त्याच रस्त्याने आपण ज्या रस्त्याने आलो त्या रस्त्याने परत मागे जाणार आहे. तर आणि तिथून एक मध्ये रस्ता आहे, त्या रस्त्याने आपण आत वळणार आहे. तर त्या रस्त्यावर आपण भेट होता. तर मित्रांनो बघा आता इकडे देवीचं मंदिर आहे. तर आम्ही इथून आत वळणार आहे बघा. रस्ता आहे त्यामुळे जरा आता इथून आपण आत वळालो आहे. जरा गाडी पार्क केली आहे. वाचून थोडं केलं तर गाठा लागला असता त्यावेळेस. तर आता इकडे मंदिर आहे. तर आता आपण येडा मारणार आहे. तिला लिंबाचं झाड आहे. इथे मगासारखीच मिठी मारायची असते. तर इथे आहे परिसर आपला मंदिराचा. आजूबाजूचा परिसर तसं मध त्या देव आहेत. मन एकदम प्रसन्न करून टाकतं. पाया पडून मी जाते तिकडे. परिसर बघा की इथे खूप प्रसन्न वाटतं. मागे दगड ठेवली की आपण पाया पडलो तिथं. दगडांचे देव असतात. चला तर आता आपण देवळाच्या अंदर जाऊया, म्हणजे आत जाऊया. काढून आपण आत आलो आहे. तर आता इथे आपण पाया पडायचं. भाव जर धर रे. बघा देवी दिगडा.
आता पाया पडत आहे. देवी आहे. चला तू पण आता. इथे आहे एक आरसा आणि इथे खिडकी आहे. मला खूपच मोठा आशीर्वाद दिला तर डोक्याला जोर लागली. कसं काय रे? काय चला माहिती आता तुला? पाया आपण. आता आपण इथे पाया पडत आहे. इथे मडकी ठेवले आहेत आणि इथे एक देव आहे पाया पडायला. पहिल्या दुधाची मडकी असतात वाढली. ते काय बघ इथे. तर ते देव आहे. इथे बघा, मडकी दाखवणार नाही. हे बघा मडकी आहे तिथे. माकुबाला मडकी ठेवले आहेत असतात, दुधाची मडकी असतात ते. आणि त्यात आपण पाया पडूया अंबाबाईचा. आणि आता इथे पण एक अंबाबाई का कुठली देवी आहे, याच्या पडूया. इथे दत्ताचा फोटो पण इसकटला. घर बी नीट करतो आणि सगळे कोणतरी इसकडून जातात. तर मित्रांनो बघा, आता आमचं झालं आहे सगळं पायावर पडून ह्या देवीच्या. तर ही देवी खूप जागृत स्थान आहे बरं का इथलं. तर आता इथून गाडी स्वराची वळवत आहे. इथून गाडी जरा खाली नेणार आहे तो, कारण खूपच असा डेंजरस रस्ता आहे हा. तर मी इथून चालत आहे, बघू शकता. पळतच थोडक्यात गेलो मी इथून. गंगा आहे खूप मोठी त्यामुळे. तर आता मी गाडी बसणार आहे. तर बसली मी गाडी आता. बघा, तर ह्या देखील देव आपण तुम्हाला दाखवलेला आहे. तर आता आपण पुढचं जे आपलं मंदिर आहे ते आपलं मारुतीचं मंदिर आहे गावातलं. तर आता आम्ही तिकडे चाललो आहे. ते मेन चौकात मंदिर आहे गावाच्या. तर नाही काय माहीत त्यातलं नीट शूटिंग करायला मिळेल का नाही, पण तरी आपण प्रयत्न करेल आणि तुम्हाला शूटिंग करून दाखवेलच. बघू शकता आपण चाललेलो आहे तिकडे. तरी स्वराची शाळा आहे मित्रांनो. तर आता इथून शाळेजवळच एकदम मंदिर आहे. दगड लागला काय काढला. आता आपण थांबूया त्या गाडी नंतर या. चप्पल पहिल्या काढ्या पण इथे. पहिल्या पारीचे कायम पाया पडत असतं. पाया पडून पुढे म्हणजे थोडं बंद करून ठेवलं आहे. खूप म्हणजे देखील पाया पडून हा जायचं असतं. गेलं आहे स्वतः तुझी देव आपला. इथे पाया पडल्यानंतर मग अदर कॅमेरा. चला तर आता आपण मंदिराच्या आत जाऊया. मारुती देवाच्या. ते पाया पडून आत जाऊया. दादा इथे चिकट आहे बघ. आता इथं आपण पाया पडूया. जर काय म्हणतात रे, खूपच चिकट झाला इथे. मी देखील पाया पडून घेतो. एक मिनिट. तर आता आपण तिथून चाललं आहे. गुलाल होता का अष्टगंध उतरतो? गुलाल होता का अष्टगंध होता? ठीक आहे. तर आता मित्रांनो समोर तुम्हाला गाडी दिसत असेल आपली. उलटी बाहेर पडायची. उलटी बाहेर पडायचं नसतं, त्यामुळे सरळ बाहेर पडायचं असते असं. त्यामुळे असं बाहेर पडतं आहे. पुढं मंदिर दिसत असेल तुम्हाला. तर शेवटच्या आता पाया पडून घ्या. तर आपण जरा पुढच्या मंदिराकडे तिथे गाडी आहे आणि गाडी बसणार आहे मी आणि जाणार आहे. तर आता बघा गाडी बसतो मी आता. इथे काय वळवायची गरज नाही, कारण सरळ आपल्याला जायचं इथनं. तर इथून
आता आम्ही निघालेलो आहे मित्रांनो. बघू शकता एक रस्ता आहे तो जायचा आहे आपल्याला. आधुनिक रस्ता आहे आणि ते एक ॲडव्हेंचरच आहे ते देखील बघा. तर ते पण बघूया तिकडे जाताना आपण. तिकडे पण एक म्हाकोबाचं असं मोठं प्रशस्त मंदिर आहे तिथे. मायाका देवीचं एक प्रशस्त म्हाकोबाचं मोठं मंदिर आहे तिथं जायचं. पाणीवडे मंदिर आहे तिथं. तिकडं आता आम्ही मधलं जाणार आहे. मधलं जाण्याचा रस्ता खूप जरा अवघड असं वाटतं कारण डस्की खूप आहे तिथे. तर त्यामुळे जरा अवघड येऊ शकतो तो रस्ता. तर आपण त्या रस्त्याला वळताना भेटतो. बघा मित्रांनो, तर आपण त्या रस्त्यापाशी पोचलेला तुम्हाला माझा वाऱ्यामुळे आवाज येतो का ना माहीत नाही. पण त्या रस्त्यापाशी आपण पोचलेलो असताना तरी वळणार आहे आपला तिथे आता. रस्ता तो होऊ शकतो मी. तर मित्रांनो बघा आता इथे आपण देवीकडे जाण्यासाठी वळणार आहे. तर आता आपण देवळीला जाण्याच्या रस्त्याला लागलो आहे. देवीला जायचा रस्ता आहे मित्रांनो. हा तुम्ही बघू शकता. बघा आता इथे आपण चाललो आहे. दचके आता नाही राहत काय कमी. तुम्ही आता दचके किती आहेत ते बघू शकता. दचके लय आहेत. दचके तर आता मोबाईलचा कॅमेरा हल्ल्यानेच तुम्हाला कळते. हे बघा ते दचके आता बघा आता आपण चाललोय. दचके खूप आहेत. तर आता आपण भेटू माकोबाच्या मंदिरापाशी. माकोबाच्या मंदिरापाशी आम्ही पोहोचलेलो आहे. तर आता इथून जरा पुढे गेल्यानंतर आपण माकोबाच्या मंदिराकडे वळणार आहे. तर आजूबाजूचा तर तुम्ही परिसर बघू शकता. मस्त परिसर आहे. आज थोडा आभाळ आला आहे. आभाळ आला आहे त्यामुळे तुम्हाला सूर्य तर दिसत नाही येत. आता आपण वळलो आहे. आता इथून आपण आत वळणार आहे. म्हणजे वळलो आहे आता बघा. आपले मंदिर आहे. हे बघा इकडे मंदिर दिसत असेल. इकडून आपण इकडे वळणार आहे. जोखीम असलेला रस्ता, जोखीम असलेला. देवीच्या मंदिरासमोर पोचलो आहे आपण. आता उतरत आहे गाडीवरून आणि आज जात आहे बघा. तर बघा आता गेट सारलेला आहे आणि आम्ही आज चाललो आहे. चप्पल काढून ते बघा सगळ्या मंदिराच्या आतला परिसर, खाली फरशी आहेत, ब्लॉक आहेत. तर हा समोर तुम्हाला मंदिर दिसत असेल. हे बघा समोर मंदिर आहे. ते बघा गणपतीचा फोटो आहे. ते बघा आता पायऱ्यांवर चालायचं. पहिल्या पायरीच्या कायम पाया पडत असते, पाया पडत असते. हे बघा आता घंटा. इथे कासव आहे. हे बघा तर मंदिर. पाया पडत आहे. चल पुढे. इथे कासव आपलं ही नंदी बैल आहे. पुढे चल आता पहिला देवीला एडा घालून येऊ आपण. हे देवी आता यायच्या. चल पहिले हेड मारून येऊया. महेश पण आपण एक माकोबाचं मंदिर बघितलं आणि आत्ता बी एक बघतोय. पण हे मेन गावातलं मोठं मंदिर आहे. ते सगळेजण येतात. ते देव आहे. चल आता इथे मिठी मारायची असते. धरली जरा. प्रत्येक मंदिराच्या मागच्या बाजूला असतं जसं. आता माझं झालं आहे. तो माझा भाव करणार आहे आणि मी आता जाणार आहे पुढे. इथून आता आपण जायचं असतं असं.
हे बघा आहेत ना, आता आता आपण आत आलो. दार आता उघडायचं आहे. धर रे जरा कॅमेरा. तर बघा ते हनुमान इकडे इथं हनुमान आहे आणि इथे माकोबा आहे. बघू शकता ते माकोबा आहे. हनुमान बसला स्टिकर लावलं आहे मी. हे तर कॅमेरा ते माकुबाई आहे मायका देवी. जरा तर कॅमेरा पाय पडतो मला. धर. मामाटी बोलतो ना. इथे आता परिसर आहे बघा. इथे प्रसन्न प्रसन्न वाटतं. आता चला आपण जाऊया बाहेर. इकडे देखील आहे. इकडे देखील अशी झाडे वगैरे आहेत. तर आपण पायऱ्यांनी खाली उतरत आहोत. तर बघा मागं मंदिर एकदा दाय करून घ्या. आता इथे तुळशीच्या पाया पडूया. इथे तुळस आहे पण सुकली आहे पाक. पाणी घालत नाही वाटतं कोणाला. आणि इथे आता नारे फोडायचे एक देव आहे, याच्याही पाया पडूया. आणि इथे एक आहे ते पण पाया पडूया. इथे हे दिवे ठेवायचं नसतं खाते आहे ते पण पड. आणि हे बघा मंदिर आता असं आहे मानेवाडीवरचं मंदिर. आणि इथे आहे असं तुळस बिळस सर्व. तर चालतं आपण जाऊ पुढं. तर जवळपास आम्ही दर रविवारी येतो. ते सगळी मंदिरं संपलेली आहेत आता. धर कॅमेरा. आता आपण जाणार आहे बाहेर. तर आता आणि गाडीवरून तर आम्ही घर जाणार आहे कारण सगळी मंदिरं संपली. तर आम्ही ज्या ज्या मंदिराला जातो तीच फक्त तुला दाखवणार आहे तो तुम्हाला. बाकी सगळे मंदिर तर आम्ही जे जातो दर रविवारी ते संपले आहेत. आणि घर देखील लवकर बोललं आहे कारण लवकरच बेंदूर येत आहे आणि झाडं वगैरे काढायचं काम आहे. त्यामुळं घर जायचं आहे. आणि सर्वांना ॲडव्हान्समध्ये आता बेंदराच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आता सर्वांना कोणाचा बेंदूर असतो कोणाचा नसतो. तर आता वटपौर्णिमा देखील तयारी तर सगळ्यांचीच असते. वटपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर आम्ही तो मंदिरासमोर निघालो आहे. तुम्ही बघू शकता आहे. हां ओळखीचे एक भेटलं होतं. त्यांनी विचारलं की देवाला आलता का. त्या देवाला हा म्हणलो. आता पुढे चालतं आजूबाजूला माने बघू शकता तुम्ही. आजूबाजूचा काय असं आहे घर वगैरे. तर पुढे भेटतो आपण आता. तर मित्रांनो आता इकडे बघा. इकडे ना तर इकडे बघा आता इकडे तळा आहे. तर मित्रांनो काय सांगता येत नाही. तर बघायला लागलं आपल्याला. चिकन तर झाला आहे. ही गाडी एक इलेक्ट्रिक गाडी ऑफ रोडला इतकी काही असं चालत नाही. तर मग बघायला गेलं चिखल झालं चिखलातून जाता का ना तळ्यापासून गाडी. तर मला समोर तळा दिसत असेल. तर मागच्या वेळी पण आम्ही आलो तेव्हा गाडी खूप जोरात अडकून बसली होती. तर इकडे तळा आहे. जरा उतरून बघूया चला. इथे हा सोडून दुसऱ्याकडून रस्ता नाही काय. चला मग आपल्याला आपण तळा दाखवून येऊया. इथं तळा पाणी जरा इथे सुकले आहे पण तळा ते आहे म्हणजे पाणी अजून आहे पण इथे जरा सुकले आहे. तर बघा इथे पक्षी वगैरे आहेत. ते खूप प्रसन्न वाटत आहे. इकडचा परिसर असा एक वातावरण बघा कसं इथं प्रसन्न आहे. पक्षी वगैरे उडत आहे तिथून. आता जायचं आता घरला. तर आता आपण जाऊया घरला. आता इथे जास्त वेळ थांबा लागणार नाही. थांबून चालणार नाही कारण घरी पण बोललं आहे. तर त्या चिखलातून गाडी काय करते ते बघायचं आहे आपल्याला. खास करून ती मजा आहे. तर आता
चिखल पुढे तर खूप झाला आहे, कारण तिथून मी घालण्याची रिस्क नाही घेत. जरा इथे इकडनं मोटर सायकल रस्ता केला आहे, त्या रस्त्यावरून जाऊया म्हणतोय. जिथून जाईल तिकडून गाडी कारण आपलं अडकून तर काय बसायचं नाही. अरे बाबा हो हो, गाडी स्लिप झाली मित्रांनो, बघू शकता. गाडी टायर बघू शकता तुम्ही आता. खूप असं झोप मला इथे काम आहे. ते बी स्लिप होता वाचले आहे. आता काय टेन्शन नाही आहे. तर मित्रांनो गाडी पार्क केली आहे आम्ही. तर आता तुम्हाला दाखवणार आहे तर आमच्या जुन्या शाळा मी जिथं शिकलो गावाकडे. आता मी चांगलं गेलो शिकायला, पण आता आम्ही आधी गावाकडे शिकलो. तर आता पहिला अंगणवाडी दाखवतो तुम्हाला. तर आम्ही आता पहिला आमच्या इथे 4थीच्या वर्गात विचारलो, तर अंगणवाडी पहिला दाखवतो आम्ही त्याला. तर इकडे अंगणवाडी दाखवूया आपण पहिला, कारण पहिला बालवाडीत आपण आम्ही इथे शिकलो आहे बालवाडी. तरी आणि तिथे मी पहिली शिकलो. आता शाळेला सुट्टी लागली, सुट्टी चालू आहे, त्यामुळं कोण नसणार आहे इथे. तर बघा ही सगळी अंगणवाडी आहे. तर आपली सगळी 4थीपर्यंत आम्ही इथे येऊन सगळं खेळलो आहे. आणि 4थीपासून आम्ही पुढे चांगलं जर गेलो असेल तरी आता मी मगाशी शाळा दाखवली, तिथे जर गेलो असेल तरी ही शाळा खूप भारी होती. तर आता स्वराज तुम्हाला मग शाळा दाखवली आहे. तर आता इथे देखील तो शिकून गेला आहे आणि मी देखील ते शिकून गेला आहे. आता इथून खूप उड्या वगैरे मारल्या आहेत खाली. तर जुन्या आठवणी खूप बऱ्या आहेत तिथल्या. स्वराच्या दिवशी आहेत मम्मीने झालं नाही की खूप रडायचा, तर त्यामुळे स्वराला शाळेत आठवत असली. आम्ही पहिली ते 4थी जेव्हा पहिली आम्ही जिथे शिकलो आहे होतो ना, तेव्हा आम्ही 3रीत होतो, तेव्हा आम्ही अंगणवाडीचं कुलूप तोडलं होतं मित्रांनी मिळून. लय मस्ती केली आम्ही तर इथे. तर त्या आमची पहिली 4थी शाळा. ते बघा मी तिथे झाड लावलं होतं, ते झाडात आलं आहे. आम्ही तुम्हाला दाखवतो जवळ नेऊन. तिथे अशी झाडं तिथे लावले आहेत पोरांनी. आम्ही तिथे आता पोरांनी झाडं बीड लावण्याचा प्रकल्प केला होता. तर आता हे माझं झाड आहे आणि हे बघा माझं झाड दाखवतो तुम्हाला आता. हे बघा माझं झाड आहे, हे मी लावलं होतं तेव्हा इतकंच होतं, इतकंच, आणि आत्ता इतकं झालं आहे बघा. पाणी वेगवेगळं घातलं पाहिजे. आता वेगवेगळे घातले की ते सावली देईल आपल्याला उन्हाळ्यात. आणि चला तुम्हाला शाळा दाखवतो आम्ही. इथे आमचं नळ आहे, ते सर्व नळ काढून टाकले टाकीचे. चला तर आता इथं झेंडा बघा, इथं आता आपण इथं झेंडा लावतो. झेंडा लावण्याचा झेंडा असतो इथे. इथे आम्ही खूप उड्या मारल्या आहेत, पडलो आहे, रडलो आहे, मारामारी केली आहे. झेंडा पूर्ण वरती झेंडा आहे, असं झेंडा आहे किती बात झेंडा आहे कलर इकडे. केला आहे आम्हीच. कलर आम्ही शाळेत शिकायला तेव्हा कलर केला आहे. आणि हे बघा इथं किती भारी वाटते यायला. शाळा दाखवतो तुम्हाला. हे बघा इथे आता इथे कार्यालय आहे. इथे 2री 3री ते 4थीचा वर्ग आहे. इथे वार्ता फलक आहे. इथे 1ली ते 2रीचा वर्ग आहे. या खांबांवर हे जे खांब आहेत त्या खांबांवर आम्ही आधी असं पोराला खूप चढलं. हे आता चढता येत नाही कारण सवय मोडली आहे, त्यामुळे इथे आधी बघा खूप चढलं आहे. आणि आता असं पडलो देखील आहे खूप. तर खूप मजा यायची आहे. आता काय, आता आम्ही मोठ्या शाळेत गेलो त्यामुळे तिकडं जातात आम्ही. बाकी ही शाळा खूप मस्त होती. आता जायचं. तर आता जास्त थांबून नाही चालणार तुम्हाला, कारण माहितीच आहे. तर आता भारी केलं आहे पोरांनी. आम्ही 4थीत होतो तेव्हा असं खेळतो आम्ही. तिथे बघा असं केलं आम्ही, ते तयार केलं. ते आम्हाला खूप मजा यायची. तर आधी इतकं काही नव्हतं, आत्ता जरा मोठं झालं आहे. आणि हे बघा आमचं बाथरूम आहे. आता बाथरूम आहे आमचं इकडे काय बाथरूम वगैरे आहेत. तर आता आपण जावा घरी. ही शाळा अशी खूपच मस्त होती. तर ते खूप मजा येते. शाळेला खूपच मिस करेल, कारण आत्ता पण यायचं तर खूप भारी वाटलं. असं वाटलं खेळावं जाईल ते, पण कोणी खेळायला वगैरे पडत नव्हतं, त्यामुळे. आणि आपण थांबून मी वेळ चालणार नाही. मी देखील सायकल करून खूप वेळ आलो इथे. आणि तिथे सर गाड लावायचे तिकडे मागे, आणि ते झाडाच्या खाली तिकडे गाड लावायचं.
काय रे जयराम भांडे सर. जयराम बंडे सर नाव आहे सरांचं. 4थीपर्यंत मी त्यांच्या जागाला शिकलो आहे. पहिलीच्या मॅडमचं नाव काय अजून आपल्या ध्यानात नाही, पण हां, इकडून इथं देखील आम्ही खूप मस्त आहे लपाछपी वगैरे खेळायला. इथे जेवणाचं वगैरे साहित्य किचन आहे. ते जेवणाचं साहित्य ठेवायचे. तर वर्गाच्या आत तर तुम्हाला जाऊन दाखवू शकलो नाही, की गावात तर दाखवेलच तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. किचन आहे तर ते कोण जास्त उघडून बघत नाही, कारण तिथे सगळं आता काय करत नाही, कारण आम्ही सरांनी तर भात करायला वगैरे एक मावशी लावली आहे, त्यामुळे तर तिकडे बघत नाही. त्या मावशीच्या हाताला खूप चव आहे. तर भात मला तर खूप आवडायचा, बाकीचं मला काय माहीत नाही, मला बी खूप आवडतं. पण स्वराला की खूप आवडतो तिचा भात. पण आता काय आम्ही या शाळेत गेलो, मग आता काय खायला मिळणार नाही. पण मी या शाळेत अजून देखील येतो शाळा सुरू असल्यावर. स्वराज पण या शाळेत निघाला, त्यामुळे आता काही शाळेत येत नाही मी या, पण केव्हा तरी येतच नक्की. तेव्हा देखील तेव्हा भात सुरू असेल तर त्या मावशीचा भात खायला आता वड्यातनं आम्ही चाललेलो आहे. तुम्हाला आणखी एखाद्या त्या आम्ही जेवायला कुठे कुठे जातो त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला तर हा वडा दिसलाच असेल. आम्ही गाडीतून येतो आणि जो जेव्हा गेलेला ब्लॉग केला त्या व्हिडिओची लिंक मी जमलं तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली. तो व्हिडिओ देखील नक्की पूर्ण पाहा. तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर ते तुम्हाला हा वडा दिसला असेल. आपण सायकलीवर आलो आपल्या तेव्हा सायकलीवर त्याच सायकलीचं मी RX 100 म्हणून केला आणि खूपच भारी तो ब्लॉग होता. त्या तर इतका लोकांचा रिस्पॉन्स मिळाला नव्हता, पण आता तुम्ही नक्की रिस्पॉन्स द्या आपल्या चॅनलला. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा, कारण खूपच कष्ट व्हिडिओ बनवतो. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका. गाडी चालली. हा बघा आहे स्वराज 5वीला आहे, पण गाडी खूपच छान चालवतो, त्यामुळे त्याचं तू काय मला सपोर्ट करा मित्रांनो. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आले पाहिजेत. मित्रांनो हे आमचं घर आहे आणि आता तुम्हाला मी घर दाखवलंच आहे. दिवसभर काय काय करतो त्या व्हिडिओमध्ये तो ब्लॉग देखील नक्की पहा. आता आम्ही घरापाशी आलो आहे आणि इथे दुकान आहे आमचं. दुकान देखील तुम्हाला दाखवलं आहे याच्या मागच्या ब्लॉगमध्येच. तर आता गाडीवरनं उतरतो. तर मित्रांनो आज आम्ही रविवारी कोणकोणत्या देवाला जातो ते सगळं तुम्हाला दाखवलं आहे. म्हणजे ब्रह्मनाथ, माकुबाई म्हणजेच मायाक्का, परत हनुमान, या 3 देवांना आम्ही दर रविवारी जातो. तर मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला असेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि आपल्या ओनली SK स्टाईल या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं तर त्यांनी लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग अशाच एका मजेदार व्हिडिओमध्ये परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.